नमस्कार, मी माया सावंत. योग शिक्षक आणि योग प्रबोध हे अभ्यासक्रम मी योग विद्याधाम नाशिक येथील गुरुकुल पद्धतीने पूर्ण केलेले आहेत. योगाचा प्रसार करणे आणि प्रचार करणे ह्याच ध्येयाने मी योगाचे काम करीत आहे. आज योग हा विषय म्हटला की ती फॅशन किंवा पॅशन अशा दोन्हीसाठी वापरला जातो. पण योग हा एक अभ्यासाचा विषय आहे. प्रगाढ असं ज्ञानाचं भांडार त्याच्यात भरलेलं आहे. म्हणून योगाचा अभ्यास करताना योग साधकाच्या भूमिकेतून जाऊन योग मुलांच्यात, माणसांच्यात, कुटुंबात, समाजात, राज्यात, देशात योग्य प्रकारे पोचवण्याचं काम मी सातत्याने करीत आहे. आज लांजा येथील सीनियर कॉलेजमधील मुलांसाठी मी योगाचे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. योगाचा प्रसार करता करता कॉलेजमधील मुलांची मानसिकता, त्यांची शारीरिक जडणघडण ह्याचा अभ्यास केल्यानंतर योगाचे मूलभूत विचार त्यांच्यापर्यंत पोचवण्याचा दिवस म्हणजेच 21 जून जागतिक योग दिन ह्याचे औचित्य साधून मी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः. कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. हाताची ज्ञानमुद्रा, पाठीचा कणा ताठ, मान सरळ समोर. ओंकार ध्यान. सावधान. कपालभातीसाठी तयार. कपालभाती सुरू करा. शांत शांत शांत. सावकाश डोळे उघडायचे. सुखासनातून बैठक स्थितीत यायचं आहे. आता बैठक स्थितीतून आपल्याला दंड स्थितीत जायचं आहे. दंड स्थितीत या. सूर्य नमस्काराचा अभ्यासाला सुरुवात करायची आहे. ओम राम मित्राय नमः. ओम राम मित्राय नमः.
एकला भरपूर श्वास घ्यायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ओम ह्रीं रवये नमः. एकला भरपूर श्वास घ्या. 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूं सूर्याय नमः. एकला भरपूर श्वास घ्यायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं भानवे नमः. एकला भरपूर श्वास घ्यायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रौं आदित्याय नमः. एकला भरपूर श्वास घ्यायचा आहे. 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आता आपण दंडस्थितीतील आसनांची सुरुवात करणार आहोत. पहिलं आसन आहे वृक्षासन. एकला उजवा पाय वर घ्यायचा आहे. 1 2 ला हातांची स्थिती पूर्ण करा. 2 आसन स्थिती पूर्ण झालेली आहे. सावकाश आसन सोडायचं आहे. 1 ला हात खाली. 2 ला पाय पूर्वस्थितीमध्ये आणायचं आहे. 2 हेच आसन आपल्याला आता विरुद्ध पायाने करायचं आहे. 1 2 आसन स्थिती पूर्ण झालेली आहे. स्थिर झालेलं आहे. सावकाश आसन सोडायचं आहे. 1 2 दंडस्थितीतील दुसरं आसन आहे वीरासन. उजव्या पायाने सुरुवात करायची आहे. 1 ला पाय पुढे घ्यायचा आहे. 1 2 ला मागचा पाय लॉक करायचा. 2 3 ला गुडघ्यात पुढचा पाय वळवायचा आहे. 3
4ला नमस्कार स्थितीत यायचं आहे आणि 5ला आसन स्थिती पूर्ण करायची आहे. 5ला आसन स्थिती पूर्ण झालेली आहे. स्थिर झालेलं आहे आसन. सावकाश आसन सोडायचं आहे. 1, 2ला हात बाजूला 2, 3ला पाय सरळ करायचा आहे 3, 4ला लॉक सोडवायचा आहे मागचा पाय आणि 5ला पुढचा पाय मागे न्यायचा आहे. 5, 1ला पाय पुढे घ्यायचा आहे 1, 2ला मागचा पाय लॉक करायचा 2, 3ला गुडघ्यात पुढचा पाय वळवायचा आहे 3, 4ला नमस्कार स्थितीत यायचं आहे आणि 5ला आसन स्थिती पूर्ण करायची आहे. 5ला आसन स्थिती पूर्ण झालेली आहे. स्थिर झालेलं आहे आसन. सावकाश आसन सोडायचं आहे. 1, 2ला हात बाजूला 2, 3ला पाय सरळ करायचा आहे 3, 4ला लॉक सोडवायचा आहे मागचा पाय आणि 5ला पुढचा पाय मागे न्यायचा आहे. 5. आता आपल्याला तिसरं आसन करायचं आहे ताडासन. संथ गतीने पायाच्या टाचा आणि हात वरच्या दिशेने ताणून घ्यायचे आहेत. शरीराला वरच्या दिशेला ताण देऊन आसन स्थिर करायचं आहे. सावकाश पूर्वस्थितीत यायचं आहे. 1, 1. शरीराला वरच्या दिशेला ताण देऊन आसन स्थिर करायचं आहे. सावकाश पूर्वस्थितीत यायचं आहे. 1. आता दंड स्थितीतून आपल्याला बैठक स्थितीत जायचं आहे. बैठक स्थिती. बैठक स्थितीतील आसनाला आपल्याला सुरुवात करायची आहे. बैठक स्थितीतील पहिलं आसन आहे पश्चिमोत्तानासन. 1ला हाताने पायाचे अंगठे धरायचे आहेत 1 आणि 2ला आपलं डोकं कमरेतून वाकून गुडघ्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. सावकाश आसन सोडायचं आहे. 1ला वर यायचं आहे 1 आणि 2ला हात बाजूला 2. 1ला हाताने पायाचे अंगठे धरायचे आहेत 1 आणि 2ला आपलं डोकं कमरेतून वाकून गुडघ्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. सावकाश आसन सोडायचं आहे. 1ला वर यायचं आहे 1 आणि 2ला हात बाजूला 2. आता आपल्याला करायचं आहे वक्रासन. प्रथम आपल्याला उजव्या दिशेला वळायचं आहे. 1, 2ला जास्तीत जास्त मागे बघण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त मागे बघायचं आहे 2. आसन स्थिती पूर्ण झालेली आहे. आसन सोडायचं आहे. 1ला सरळ समोर बघा 1 आणि 2ला हात पूर्वस्थितीत 2. 1, 2ला जास्तीत जास्त मागे बघण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त मागे बघायचं आहे 2. आसन स्थिती पूर्ण झालेली आहे. आसन सोडायचं आहे. 1ला सरळ समोर बघा 1 आणि 2ला हात पूर्वस्थितीत 2.
तिसरं आसन करायचं आहे आकर्ण धनुरासन। 1 ला आपल्या हाताने आपल्या पायाचे अंगठे पकडायचे आहेत, 1 आणि 2 ला उजवा पाय उचलून उजव्या कानापर्यंत नेण्याचा प्रयत्न करायचा आहे, आकर्ण धनुरासन 2। आसन स्थिती पूर्ण झालेली आहे। सावकाश आसन सोडायचं आहे। 1 ला पाय जाग्यावर आणायचा आहे, 1 आणि 2 ला दोन्ही हात बाजूला बैठक स्थिती। 1 ला आपल्या हाताने आपल्या पायाचे अंगठे पकडायचे आहेत, 1 आणि 2 ला उजवा पाय उचलून उजव्या कानापर्यंत नेण्याचा प्रयत्न करायचा आहे, आकर्ण धनुरासन 2। आसन स्थिती पूर्ण झालेली आहे। सावकाश आसन सोडायचं आहे। 1 ला पाय जाग्यावर आणायचा आहे, 1 आणि 2 ला दोन्ही हात बाजूला बैठक स्थिती। बैठक स्थितीतील एक आसन जे आपण जेवणानंतर करू शकतो ते आसन आहे वज्रासन। आता आपण वज्रासनात यायचं आहे। 1 ला 1 पाय मागे घ्यायचा आहे, वज्रासनात या, 1 आणि 2। ताठ बसायचं आहे, नजर समोर। हे आसन आपण जेवल्यानंतर करू शकतो। ह्या आसनात आपल्याला आता वज्रासन योग मुद्रा 1 करायची आहे। हात मागच्या बाजूला बांधायचे आहेत, 1 2 ला कमरेत वाकून आपलं कपाळ जमिनीपर्यंत टेकवायचं आहे, 2 3 ला सावकाश हात सोडायचे आहेत, 3। आसन स्थिती पूर्ण झालेली आहे। आसन स्थिर झालेलं आहे। आसन सोडायचं आहे। 1 ला हात जवळ घ्यायचे बांधून, 1 2 ला अतिशय सावकाश वर यायचं आहे, 2 3 ला हात पूर्वस्थितीत आणायचे आहेत आणि 4 ला तुम्ही बैठक स्थितीत यायचं आहे। आता आपल्याला शयन स्थितीतील आसनांचा अभ्यास करायचा आहे। शयन स्थितीत जा। शयन स्थिती, सूर्य नमस्कार, दंड स्थितीतील आसनं, बैठक स्थितीतील आसनांचा अभ्यास करून आपल्या शरीराला जो थकवा आलेला असतो तो कमीत कमी वेळात आपल्याला घालवायचा असतो। ह्याच्यासाठी आपण आता अभ्यास करणार आहोत शवासनाचा। शवासन, पायात पुरेसं अंतर घ्या। हाताचे तळवे छताच्या दिशेला करा। मान सोयीस्कररित्या कललेली ठेवा आणि डोळे बंद करून घ्या। आपलं लक्ष आपल्या श्वासावर असू द्या। आपल्या शरीराला आलेला थकवा आपल्याला कमीत कमी वेळात घालवून टाकायचा आहे। मन शांत 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 ठेवा। सावधान, मान सरळ करायची आहे। हात जवळ घ्यायचे आहेत, पाय जवळ घ्यायचे आहेत, डोळे उघडा। आता आपल्याला शयन स्थितीतील आसनांचा अभ्यास करायचा आहे।
शयन स्थितीतील पहिलं आसन आहे उत्तान पादासन। दोन्ही पाय जुळवून आपल्या शरीराशी काटकोनात वर न्यायचे आहेत। 1, आसन स्थिर झालेलं आहे। सावकाश आसन सोडायचं आहे। 1, अतिशय सावकाश गतीने नियंत्रणात पाय खाली आले पाहिजेत। खूप सुंदर, छान झालेलं आहे आसन। आपल्याला पुढचं आसन बघायचं आहे। 1, आसन स्थिर झालेलं आहे। सावकाश आसन सोडायचं आहे। 1, अतिशय सावकाश गतीने नियंत्रणात पाय खाली आले पाहिजेत। खूप सुंदर, छान झालेलं आहे आसन। आपल्याला पुढचं आसन बघायचं आहे। पवन मुक्तासन। 1 ला पाय वर घ्यायचे आहेत उत्तान पादासनात। 1, 2 ला गुडघ्यात दुमडायचे। 2, आपल्या पायांना हाताने मिठी घालायची आहे। 3, 4 ला हळूवार डोकं वर करून कपाळ गुडघ्यांना लावायचं आहे। 4, सुंदर पवन मुक्तासन। आसन स्थिती पूर्ण झालेली आहे। आसन स्थिर आहे। आता सावकाश डोकं खाली ठेवायचं आहे। 1, 2 ला हात बाजूला न्यायचे। 2, 3 ला पाय सरळ वर न्यायचे। 3 आणि 4 ला नियंत्रणात पाय सावकाश खाली आणायचे। 4, एक ला पाय वर घ्यायचे आहेत उत्तान पादासनात। 1, 2 ला गुडघ्यात दुमडायचे। 2, आपल्या पायांना हाताने मिठी घालायची आहे। 3, 4 ला हळूवार डोकं वर करून कपाळ गुडघ्यांना लावायचं आहे। 4, सुंदर पवन मुक्तासन। आसन स्थिती पूर्ण झालेली आहे। आसन स्थिर आहे। आता सावकाश डोकं खाली ठेवायचं आहे। 1, 2 ला हात बाजूला न्यायचे। 2, 3 ला पाय सरळ वर न्यायचे। 3 आणि 4 ला नियंत्रणात पाय सावकाश खाली आणायचे। 4, शयन स्थितीतील तिसरं आसन आहे हलासन। सावकाश पाय वर घ्यायचे आहेत। 1 आणि ते डोक्याच्या पलीकडे जमिनीपर्यंत न्यायचे आहे। 2, आसन स्थिती पूर्ण झालेली आहे। आसन स्थिर आहे। सावकाश आसन सोडायचं आहे। 1, पाठ टेकवायची आहे। 1 ला सावकाश या आणि 2 ला पाय सावकाश खाली आणायचे। 2, व्हेरी गुड, खूप छान। सावकाश पाय वर घ्यायचे आहेत। 1 आणि ते डोक्याच्या पलीकडे जमिनीपर्यंत न्यायचे आहे। 2, आसन स्थिती पूर्ण झालेली आहे। आसन स्थिर आहे। सावकाश आसन सोडायचं आहे। 1, पाठ टेकवायची आहे। 1 ला सावकाश या आणि 2 ला पाय सावकाश खाली आणायचे। 2, व्हेरी गुड, खूप छान।
आता आपल्याला विपरीत शयनस्थितीमध्ये जायचं आहे. विपरीत शयनस्थितीमध्ये या हात मागे सरळ, तळवे जमिनीला चिकटलेले, हाताचे तळवे जमिनीला, हनुवटी लागलेली आहे, नजर समोर आहे. ही आहे विपरीत शयनस्थिती. या स्थितीत आपल्याला काही आसनांचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यातले पहिलं आसन आहे भुजंगासन. सावकाश आपले दोन्ही हात छातीजवळ आणायचे आहेत. एक, त्याच वेळेला कपाळ टेकवायचं आहे आणि 2ला पोटापर्यंत भाग वर आणायचा आहे. 2. भुजंगासनाची स्थिती पूर्ण झालेली आहे. आसन स्थिर आहे. सावकाश आसन सोडायचं आहे. शरीराचा भाग जमिनीला टेकवायचा आहे. 1, 2ला हात सरळ करायचे. 2, हनुवटी टेकवायची. सावकाश आपले दोन्ही हात छातीजवळ आणायचे आहेत. 1, त्याच वेळेला कपाळ टेकवायचं आहे आणि 2ला पोटापर्यंत भाग वर आणायचा आहे. 2. भुजंगासनाची स्थिती पूर्ण झालेली आहे. आसन स्थिर आहे. सावकाश आसन सोडायचं आहे. शरीराचा भाग जमिनीला टेकवायचा आहे. 1, 2ला हात सरळ करायचे. 2, हनुवटी टेकवायची. आता दुसऱ्या आसनाचा अभ्यास करायचा आहे आपल्याला, धनुरासन. 1ला पाय गुडघ्यात दुमडून घ्यायचे आहेत. 1, 2ला आपल्या हाताने आपले घोटे पकडायचे आहेत. 2 आणि 3ला हाताने पायाला आणि पायाने हाताला ताण देऊन नाभीवर आपले शरीर तोलून धरायचे आहे. 3. फार सुंदर झालेलं आहे धनुरासन. आसन स्थिर आहे. सावकाश आसन सोडायचं आहे. शरीराचा भाग खाली टेकवायचा आहे कपाळापर्यंत. सावकाश हात बाजूला घ्यायचे आहेत आणि पाय सरळ करायचे आहेत. 1ला पाय गुडघ्यात दुमडून घ्यायचे आहेत. 1, 2ला आपल्या हाताने आपले घोटे पकडायचे आहेत. 2 आणि 3ला हाताने पायाला आणि पायाने हाताला ताण देऊन नाभीवर आपले शरीर तोलून धरायचे आहे. 3. फार सुंदर झालेलं आहे धनुरासन. आसन स्थिर आहे. सावकाश आसन सोडायचं आहे. शरीराचा भाग खाली टेकवायचा आहे कपाळापर्यंत. सावकाश हात बाजूला घ्यायचे आहेत आणि पाय सरळ करायचे आहेत. विपरीत शयनस्थितीमध्ये थोडीशी विश्रांती घेण्याचे आसन आहे मकरासन. आपल्याला मकरासनाचा अभ्यास करायचा आहे. पायात पुरेसं अंतर घ्या. 1, 2ला डोक्याच्या वर हाताची घडी घाला. 2 आणि 3ला उजवा कान जमिनीवर लावा. 3. डोळे बंद. शरीराला मिळणारी तात्कालीन विश्रांती. मकरासन. सावकाश आसन सोडायचं आहे. मान सरळ करायची आहे. 1,
2ला हात बाजूला न्यायचे, 2, हाताचे तळवे जमिनीला, 3ला पाय जवळ करायचे आहेत. विपरीत शयनस्थिती पूर्ण झालेली आहे. आता आपल्याला विपरीत शयन स्थितीतून बैठक स्थितीत यायचं आहे. या बैठक स्थितीत या. बैठक स्थितीत सुखासनात बसायचं आहे. आपल्याला श्वसनाचा अभ्यास करायचा आहे. सुखासनात बसा. सुखासनात बसा. आपल्याला श्वसनाचा अभ्यास करायचा आहे. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, नजर समोर आणि सावकाश डोळे मिटून घ्या. संथ श्वसन चालू आहे. आपले लक्ष आपल्या श्वासावरच असू द्या. श्वास सोडताय, श्वास घेताय. सोडा, घ्या. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. संथ श्वसनाबरोबर द्रुतगती श्वसनाचा अभ्यास केलेला आहे. आता आपल्याला यापुढे दीर्घ श्वसनाचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे 4 अंकात श्वास घेतो आणि 8 अंकात श्वास सोडतो. आपलं लक्ष सूचनांकडे आणि आपल्या श्वासावर केंद्रित करा. सोडा. 2 3 4 5 6 7 8. घ्या. 2 3 4. सोडा. 2 3 4 5 6 7 8. घ्या. 2 3 4. सोडा. 2 3 4 5 6 7 8. घ्या. 2 3 4. रोका. 2 3 4. सोडा. 2 3 4 5 6 7 8. घ्या. 2 3 4. रोका. 2 3 4. सोडा. 2 3 4 5 6 7 8. दीर्घ श्वसनाचा अभ्यास करताना आपण रेचक, पूरक, कुंभक, रेचक, पूरक अशा आवर्तनांनी हा अभ्यास पूर्ण केलेला आहे. आता आपल्याला याचा पुढचा अभ्यास करायचा आहे. तो म्हणजे योग निद्रा. पण योग निद्रेच्या अगोदर आपण पुन्हा जरा प्राणायामाकडे वळूया आणि लोम विलोम, डावी नाकपुडी उजवी नाकपुडी बंद करून जो अभ्यास असतो तो आपण एकदा करून बघूया. हाताची प्रणव मुद्रा करा. उजव्या नाकपुडीवर दाब द्या. डावी नाकपुडी तुमची मोकळी आहे. फक्त डाव्याच नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे आणि डाव्याच नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. सोडा. 2 3 4 5 6 7 8. घ्या. 2 3 4. सोडा. 2 3 4 5 6 7 8. घ्या. 2 3 4. सोडा. 2 3 4 5 6 7 8. आता डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वसनाचा अभ्यास करायचा आहे.
सोडा 2 3 4 5 6 7 8 घ्या 2 3 4 सोडा 2 3 4 5 6 7 8 घ्या 2 3 4 सोडा 2 3 4 5 6 7 8 सावकाश हात खाली करा सावकाश। आता सुखासन सोडून बैठक स्थितीतून शयन स्थितीत जा। पाय सोडा आणि शयन स्थितीत जा। आता आपल्याला शयन स्थितीमध्ये योग निद्रेचा अभ्यास करायचा आहे। विपरीत शयन स्थिती, श्वसनाचा अभ्यास। सर्वसाधारण योगाभ्यास केल्यानंतर शिथिलीकरणाचा अभ्यास हा योग निद्रेत करायचा असतो। पूर्ण शरीराला आपल्याला विश्रांती द्यायची आहे। योग निद्रा। पायात पुरेसं अंतर घ्या, पाय बाजूला करा दोन्ही, हाताचे तळवे छताच्या दिशेने, मान सोयीस्कररित्या कललेली ठेवा। तुम्ही श्वास सोडताय आणि श्वास घेताय एवढी जाणीव तुम्हाला होत आहे। श्वास सोडा, श्वास घ्या, सोडा, घ्या। आपलं मन आपल्या श्वासावर केंद्रित करा। आपलं मन आपल्या श्वासावर एकाग्र झालेलं आहे। आता मनानेच आपल्या पायांच्या बोटाकडे या। पायांची बोटे, घोटा, पोटरी, गुडघा, मांडी आणि कमरेचे स्नायू शिथिल करा। शिथिलीकरणाच्या अभ्यासाला सुरुवात झालेली आहे। मन श्वासाकडे एकाग्र आहे। आता मनानेच आपल्या हातांच्या बोटाकडे चला। हाताची बोटे, तळवा, मनगट, मध्य हात, कोपर, दंड, खांदा, मानेपर्यंतचे सगळे स्नायू शिथिल करायचे आहेत। आता मनानेच पोटाकडे या। पोटाचे स्नायू, छातीचे स्नायू, पाठीचे स्नायू। आता मनानेच आपल्या चेहऱ्याकडे चला। गालाचे स्नायू, डोळ्याचे स्नायू, जिभेचे स्नायू शिथिल करायचे आहेत। संपूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे। आपल्या स्नायूंवर, आपल्या मनावर कुठचाही ताण नाहीये, दबाव नाहीये। आपलं मन आपल्या श्वासावर केंद्रित केलेलं आहे। उच्छ्वास श्वास चालू आहे। श्वास सोडताय आणि श्वास घेताय। प्रत्येक श्वास सोडताना आपल्या मनातील कल्प विकल्प, वाईट विचार बाहेर टाकून द्यायचे आहेत। तर प्रत्येक श्वास घेताना या असं म्हणतात, जे काही छान आहे, सुंदर आहे, चांगलं आहे ते आपल्यात सामावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे। मन श्वासावर केंद्रित आहे। संपूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे। मन एकाग्र केलेलं आहे। आपला श्वास उच्छ्वास, उच्छ्वास श्वास चालू आहे। मन अतिशय शांत
शांत शांत आहे.
ओंकार ध्यानाला सुरुवात होते. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, नजर समोर ओंकाराकडे बघायचं आहे. ओंकाराकडे बघत बघत सावकाश डोळे मिटून घ्यायचे आहेत. ओंकार ध्यान. शांति शांति शांति. ओम 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 शांति शांति शांति. सावकाश आपले पोकळ हात आपल्या डोळ्यांवर ठेवा. डोळे आतल्या आत उघडायचे आहेत, बंद करायचे आहेत. हात सावकाश खाली आणा आणि सावकाश डोळे उघडा. हात बाजूला न्यायचे आहेत. शरणागत मुद्रा. वर नमस्कार स्थिती. डोक्यावर न्या हात. शरणागत मुद्रा करायची आहे. पूर्ण कमरेतून वाकून डोकं जमिनीला टेकवायचं आहे. 2. मी केलेली योग साधना या विश्वचालक चैतन्य शक्तीस समर्पित करीत आहे. पूर्ण शरणागत जात आहे. सावकाश वर यायचं आहे. सावकाश वर या. हात तिथेच फिरवायचे आहेत. पर्वतासन. हात फिरवायचे आहेत तिथेच. सावकाश हात बाजूला. नमस्कार स्थितीत या. नमस्कार करा. योग अभ्यास वर्ग संपलेला आहे. धन्यवाद.